नमस्कार मित्रांनो. तर मार्लेश्वर दर्शनच्या दुसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आत्तापर्यंतच्या भागात तुम्ही घरापासून ते अंगवलीचं जे आद्य मंदिर आहे मार्लेश्वरचं ते पाहिलं. आता मी पुढे आलो आहे, जसं की मार्लेश्वरला आलो आहे मारळ गावामध्ये, आणि आता मार्लेश्वरला चाललो आहे. तर हेच आता आपण मार्लेश्वरला चाललो आहे, तेच आपण या पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. चला तर जाऊया मार्लेश्वरच्या मंदिराकडे. मित्रांनो, त्याआधी आपल्याला मार्लेश्वरच्या पायथ्याला जायचं आहे. त्या ठिकाणी गाडी वगैरे पार्क करून नंतर मग पुढे चालत जावं लागतं. मित्रांनो, आता मी जो मेन गेट आहे मार्लेश्वरचा, मारळ गावातला, ज्या ठिकाणी पार्किंग वगैरे आहे, आणि नंतर मग तिथून पुढे ज्या पायऱ्या आहेत त्या ठिकाणी मी आलो आहे. समोर तुम्हाला बघायला मिळतो तो मेन गेट आहे. खूप असा आकर्षक आणि खूप मोठा आहे. या ठिकाणी एक पावती घेतली जाते ग्रामपंचायतीच्या मार्फत. जर तुम्ही लांबून आला तरच घेतली जाते. आता आम्ही गावातले होतो इथले, म्हणून आमच्याकडून काय घेतली नाही त्यांनी. तर मी आता आलो आहे बघा. जे पार्किंग वगैरे आहे, आज म्हणजे आता श्रावण महिना चालू आहे आणि त्यामुळे इथे गर्दी असणं हे स्वाभाविक आहे. इथे गर्दी असणारच श्रावण महिन्यामध्ये, कारण महादेवाचं हे देवस्थान आहे आणि स्वयंभू आहे. त्यामुळे मार्लेश्वरच्या इथे खूप गर्दी आपल्याला बघायला नक्कीच मिळेल. मित्रांनो, आता मी गाडी पार्क करतो इकडे. पार्किंगला जागा नाही आहे कुठे, तर आधी सरांना वगैरे एकदम पुढे न उतरवतो आणि नंतर परत पाठीमागे येऊन गाडी पार्क करावी लागेल, कारण की इकडे पुढे पार्क करायला कुठेच जागा नाही. बघा, पूर्ण फुल आहे. लांबच्या लांब रांगा तुम्ही बघताय. मित्रांनो, फायनली आलो आहे बघा मार्लेश्वरच्या पायथ्याशी. खूप सारी गर्दी आहे आणि या ठिकाणी गाडी पार्क केली, पाठीमागे दिसते तुम्हाला बघा. हे बघा, इथे माझी गाडी आहे. गाडी पार्क करून तुमच्याशी बोलत होतो तेवढ्यात सर आले आणि म्हणाले, अक्षय, नाश्ता वगैरे करूया, जेवूया वगैरे. कारण आता वाजले होते दुपारचे 2 वाजले होते. कारण आम्ही तिकडे पण अंगवलीच्या ज्या मंदिरामध्ये बराच वेळ काढला, त्यामुळे इकडे यायला उशीर झाला, दुपार झाली. तर वरती चढायचं म्हटल्यानंतर काहीतरी खाऊन जायला पाहिजे. तर सर बोलले, इथे नाश्ता किंवा काही जेवण वगैरे करूया आणि नंतर मग जाऊया वरती. तर आम्ही इथले हॉटेल निवडले बघा. या ठिकाणी नाश्ता वगैरे काय असेल ते करणार आणि नंतर मग जो पुढचा प्रवास आहे वरती चालत जायचा तो करायचा आहे. हे असं आहे. इथे सर्वजण इकडे बसलेत, नाश्ताची वाट बघतात. त्यानंतर इथे नाश्ता करून मग पुढे जाऊया. झालं खाऊन वगैरे घेतले, कारण वेळ होती दुपारची म्हटल्यानंतर अर्थातच खावं लागणार आणि चालायचं वरती म्हटल्यानंतर. तर मित्रांनो, आता मी फायनली ज्या पायऱ्या आहेत ना त्या सुरू झाल्या बघा इथून चढायला. तुम्ही मार्लेश्वरला आला असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल कसं आहे वगैरे काय. इकडे लिहिले आहे बघा मंदिराचं जे दुसरं प्रवेशद्वार आहे, म्हणजे गेट आहे त्या ठिकाणी. आता इथून अगदी वरतीपर्यंत, म्हणजे जोपर्यंत मंदिर आहे मेन मार्लेश्वरचं, त्या मंदिरापर्यंत पायऱ्या आहेत. आणि ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी दुकानं आहेत, म्हणजे दुकानं खूप आहेत, बरीचशी दुकानं या ठिकाणी आहेत. सगळ्या प्रकारची खेळण्यांची, फोटो, गॉगल, चष्मे वगैरे सगळं आहे इथे. ते तुम्हाला बघायला मिळेल. गर्दीच्या वेळेला म्हणजे आता पण थोडीफार गर्दी आहे, पण ज्या वेळेला मकर संक्रांत वगैरे असते किंवा महाशिवरात्र वगैरे असते त्यावेळेला एकच दिवस मुख्य कार्यक्रम असतो ना, म्हणजे त्याला पकडून असे 2 दिवस वगैरे 3 दिवस. पण आता कसा पूर्ण महिना आहे हे श्रावण, तर पूर्ण महिन्यात लोक येत असतात. त्यावेळेला फक्त 2-4 दिवस जे असतात एक्झॅक्ट त्याच वेळेला येतात. त्यावेळेला खूप गर्दी असते, खूप म्हणजे अक्षरशः मला असं वाटतं की एक दिवस आधी येऊन आतमध्ये प्रवेश करायला मिळतो, नाहीतर मग तोही मिळत नाही, इतकी गर्दी असते. हे बघा, इकडे टोप्यांचं दुकान आहे, खूप छान असं सजवले बघा. सगळ्या प्रकारच्या टोप्या आहेत इथे तुम्हाला बघायला मिळतील. सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे बघायला मिळेल. काही बारीक सारीक जे खाऊ किंवा खेळणी किंवा काय आहे बघा. इकडे सरबत वगैरे पण आहे, सगळ्या प्रकारचे सरबत, लस्सी, ताक, दही वगैरे सगळं, कोकम, गोड कोकम, सगळं काय आहे बघा. चाप, क्लिप, खूप खूप काय मिळेल, खूप काय. शॉपिंग करण्यात दिवस जाईल असं मला वाटतं, इतकं या ठिकाणी काय आहे. चष्म्यांचे ते बघा, गॉगल्स किती प्रकारचे आहेत, किती प्रकारचे. अगदी तुम्ही कोणता घेऊ आणि कोणता नको असं होईल. या ठिकाणी फोटो पण आहेत, मार्लेश्वर देवाचे फोटो फ्रेम वगैरे. त्याचबरोबर आणखीन पण देवी देवतांचे फोटो इकडे आहेत, बघायला मिळतील. तर हे बघा मित्रांनो, मी आता आलो आहे फायनली, लास्टला आलो आहे. इकडे दुकानं संपली, थोडीफार असतील. ते चप्पल स्टँड पण आहे. दुकानात पण चप्पल ठेवू शकतो कोणत्याही, जसं की इतर मंदिरांप्रमाणे, पण मी इकडे चप्पल स्टँडवरती ठेवतो आहे, म्हणजे तुम्हाला दाखवायचं पण होतं. तर मग लास्टला चाललो इकडे. या ठिकाणी जो पेसेस आहे ना, या ठिकाणी सरळ सरळ इथे लिहून ठेवलं आहे की
इथे दरड येण्याची शक्यता असल्यामुळे रेंगाळत राहू नये, थांबू नये. कारण इथे असं आहे की सारखी दरडवरून कोसळू शकते, एकदम तीव्र असं आहे. आणि हेच ते मार्लेश्वर देवस्थानाचा तिसरा बोर्ड आहे इथे आल्यानंतरचा. आणि पुढे गेल्यानंतर मग डायरेक्ट आपल्याला हे लागेल काय, मेन जो मोकळा मंदिराच्या समोरचे मोकळं पटांगण आहे, जसं की ते बांधलेलंच आहे स्लॅब टाकून वगैरे. कारण हे जे मंदिर आहे पूर्ण डोंगरामध्ये आहे, तुम्हाला माहिती आहे. नाही माहीत असेल तर एकदा येऊन जा, बघून जा. खूप छान आहे, मस्त आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. समोर खूप मोठा असा मार्लेश्वरचा फेमस धबधबा आहे, जो सगळ्यांनाच माहिती आहे. नाही माहीत असं क्वचित काही लोक असतील. आणि हेच ते समोरचं पटांगण आहे, ओपन वगैरे जसं आहे, खूप छान आहे. समोर तुम्हाला धबधबा पण बघायला मिळतो आहे. सुंदर असा इथला देखावा आहे. सर्वत्र डोंगर आहेत, उंच उंच असे डोंगर आहेत, खूप तीव्र डोंगर आहेत. वरून दगड वगैरे खूप पडतात, तर तसे तिथे सेफ्टी वगैरे काय केलं आहे. तर खूप मस्त आहे इथला व्ह्यू. तुम्हाला मी इथला व्ह्यू दाखवतो. मंडळी, तुम्हाला मी दाखवतो सर्व, पण त्याआधी मी दर्शन घेतो, ज्यासाठी मी आलो इकडे. जी गुहा आहे मार्लेश्वर देवाची, ज्या ठिकाणी तो बसला आहे, त्या ठिकाणी जाऊया आणि दर्शन घेऊया. मित्रांनो, मी गेलो आतमध्ये, दर्शन घेतलं. कारण आतमध्ये काय आपल्याला व्हिडिओ वगैरे करता येत नाही, त्यामुळे मी नाही केला. आणि इथे लिहिले बघा, सकाळी 7 ते संध्याकाळी 7पर्यंत आपलं जे मंदिर आहे मार्लेश्वर देवाचं ते उघडं असतं इथे. त्यानंतर इथे एक गणपतीचं मंदिर आहे छोटंसं, दरवाजावरती, प्रवेशद्वारावरती. त्यानंतर इथे साईडला एक पाणी आहे, त्या ठिकाणी खूप चांगलं स्वच्छ पाणी असतं आणि ते कायम असतं, हे महत्त्वाचं आहे. तर ते अंधार आहे म्हणून इकडे दिसत नाही थोडं, कारण मार्लेश्वरच्या मंदिरात लाईट लावत नाहीत असं आहे. त्यामागचं कारण मला तर नाही माहीत आहे, तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. तर मी पुन्हा इथे आलो बघा, बाहेर जो पटांगण आहे बाहेरचं. आणि आता तुम्हाला मी सर्व इथलं दाखवतो आहे. हिरवळ, डोंगर, धबधबा, नदी आणि आजूबाजूचा परिसर दाखवतो. चला पाहूया. मंडळी, मार्लेश्वर देवाचं जे मंदिर आहे ते 2 डोंगरांच्या मध्ये म्हणजे दरीमध्ये आहे. खूप तीव्र असे दोन्ही बाजूने उंचच्या उंच डोंगर आहेत. मंदिराच्या बरोबर समोर मनाला वेळ लावणारा असा छान धबधबा आहे, जो की आता बंद असतो, कारण तो पावसातून खूप तीव्रतेने वाहत असतो. तुम्हाला बघायला मिळतं की त्याचं पाणी किती आहे ते. आपल्याला, मी आता खूप लांब आहे, तरी पण एक 700-800 मीटरवरून तुम्हाला मी दाखवतो. हे एवढं पाणी आहे. जवळ जाऊन तुम्ही पाहिलात तर हवा त्याची एवढी लागतं की तुम्हाला लगेच जाणवेल की मला साईडला कोणतरी दाबते. तर त्याचा तो प्रेशर असणार आहे हवेचा, इतकं प्रेशर असतो. मित्रांनो, इकडे नदी आहे आणि इथे एक छोटीशी कोंड आहे. खोटी म्हणजे खूप खोल आहे ती. तर इथे व्हाईट कलरच्या पट्ट्या मारल्यात. तिकडे जायचं नसतं, म्हणजे आता जसं ते पावसातून बंदच असतं, पण उन्हाळ्याच्या दिवसातून पण तिकडे जायचं नसतं असं आहे. इकडे खूप काही काही फिरण्यासारखं आहे, पण ज्यावेळेला आपण उन्हाळ्यातून येऊ तेव्हाच ते फिरता येतं. तर असं आहे इकडे मार्लेश्वरच्या आजूबाजूचा परिसर. मित्रांनो, तुम्ही येत असाल तर नक्कीच खाली जाऊ नका, फक्त दर्शन घ्या आणि वरतूनच त्याचा आस्वाद घ्या, बघा वगैरे. आम्ही इथूनच पाहिला, खूप छान वाटलं. आमच्यासोबत जे सर वगैरे आले त्यांचे खूप असे फोटो वगैरे इकडे काढले. नंतर आम्ही, त्यानंतर बरीच संध्याकाळ झाली होती, मग आम्ही घरी जायला निघालो. बरीच संध्याकाळ झाल्यामुळे थोडा नाश्ता वगैरे करायचा होता, म्हणून इकडे थोडा बोरिवली गावामध्ये नाश्ता केला. आता आम्ही घरी जाणार. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.